नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मेगा पोलीस भरती 2024 याच्यासाठी आपण सामान्य ज्ञान याच्यामध्ये भारतीय राज्यव्यवस्था हा महत्त्वपूर्ण विषय बघणार आहे आणि हा पाठ क्रमांक 4 आहे. याच्या आधी आपले जे काही लेक्चर्स झालेत ते सर्व विद्यार्थ्यांनी व्यवस्थित ऐकून घ्यायचे आहेत. पाठ जे 3 झालेत त्याच्यामध्ये काल एक पार्ट आपण बघितलाय अतिशय महत्त्वपूर्ण आणि आजच्या लेक्चरमध्ये पण आपण हा महत्त्वपूर्ण पार्ट या ठिकाणी आता आपण बघणार आहोत. पहिलाच प्रश्न आहे बघा, भारतीय राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये मतदार कोण असतात? असा हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे, की भारतीय राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये मतदार याच्यामध्ये कोण असतात? अशा टाइपचा हा प्रश्न विचारला गेलेला आहे. आता याच्यामध्ये पहिलंच दिलंय बघा, लोकसभेचे निर्वाचित सदस्य, राज्यसभेचे निर्वाचित सदस्य, विधानसभेचे निर्वाचित सदस्य आणि पर्याय क्रमांक जो 4 आहे ना, वरीलपैकी सर्व. आपल्या देशाचे प्रथम नागरिक हे आपल्या देशाचे राष्ट्रपती असतात. पण ते जे आहेत ना, ते नामधारी प्रमुख आहेत. कोणते प्रमुख आहेत? तिथं ते नामधारी प्रमुख आहेत. हे वास्तव सत्ता जी आहे, खरी प्रॉपर सत्ता देशाची, ही पंतप्रधान यांच्याकडे असते. कोणाकडे असते? तर पंतप्रधान यांच्याकडे ही वास्तव खरी कार्यकारी सत्ता असते. त्यामध्ये लोकसभेचे निर्वाचित सदस्य, राज्यसभेचे निर्वाचित सदस्य, राज्य विधानसभेचे निर्वाचित सदस्य. म्हणजे या प्रश्नाचं अचूक जे उत्तर आहे, ते ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. लोकसभेचे निर्वाचित सदस्य भाग घेतात, राज्यसभेचे निर्वाचित सदस्य भाग घेतात, विधानसभेचे निर्वाचित सदस्य भाग घेतात. त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर जे आहे ते ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. ओके. म्हणजेच भारतीय घटनेतील कलम 54 मध्ये असं सांगितलेलं आहे, की राष्ट्रपतींची निवडणूक असेल. 55 मध्ये सांगितलेलं होतं निवडणुकीची पद्धत. 55 मध्ये आणि यामध्ये लोकसभेचे निर्वाचित. पण सध्याचा विचार केला तर लोकसभेमध्ये जे काही 2 अँग्लो इंडियन असायचे, त्यांचं आरक्षण या ठिकाणी काय केलं तर कॅन्सल करून टाकलेलं आहे. त्यामुळे इथं जे आरक्षण आता असणार आहे ना, ते आरक्षण जे होतं 2 लोकांना, त्यात आरक्षण नसेल लोकसभेमध्ये. त्यामुळे सध्याचा विचार केला तर संपूर्णतः लोकसभा ही आता राष्ट्रपतींना मतदान करते. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्वच्या सर्व विधाने इथे बरोबर आहेत. मग यामध्ये बघा, की राष्ट्रपतींवरती 61 कलमांतर्गत महाभियोग चालवला जातो. पोलीस भरतीला खूप सारे वेळा प्रश्न विचारला गेलाय हा. राष्ट्रपतींवरती महाभियोग कोणत्या कलमा अन्वये चालवला जातो? तर महाभियोग हा जो आहे तो 61 कलमांतर्गत काय केला जातो या ठिकाणी चालवला जातो. 61 कलमांतर्गत हा महाभियोग जो आहे तो राष्ट्रपतींवरती काय केला जातो इथे चालवला जातो. आता महाभियोगाची पद्धत ही एक समन्वयक प्रक्रिया आहे. संसदेच्या कोणत्याही सभागृहामध्ये राष्ट्रपतींवरती महाभियोग चालवला जातो असं काही स्पेसिफिक उपराष्ट्रपती यांच्यागत काही स्पेसिफिक कुठलं सभागृह नाही. तिथेच फक्त तो राज्यसभेमध्ये प्रभावी बहुमताने आणि लोकसभेमध्ये साध्या बहुमताने अशा कुठल्याही प्रकारची तरतूद या बाबतीत इथे सांगण्यात आलेली नाही. नेक्स्ट क्वेश्चन, भारताचे प्रथम नागरिक कोण असतात? एकदम सिंपल प्रश्न आहे, लक्षात घ्यायचंय. भारताचे प्रथम नागरिक, आता खूप लोकांना वाटतं की पंतप्रधान हे सरकार चालवतात म्हणजे ते पंतप्रधान असतील, पण हे विधान चुकीचं असेल. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सॉरी 3. राष्ट्रपती हे आपल्या देशाचे प्रथम नागरिक असतात. पण खरी मगाशीच बोललोय, वास्तव जी खरी सत्ता आहे ना ती पंतप्रधानांकडे असते आणि नामधारी नामधारी जे प्रमुख असतात ते कोण असतात? तर आपल्या देशाचे राष्ट्रपती हे नामधारी प्रमुख असतात. आणि राज्यपालांचा तर देशामध्ये प्रथम नागरिक नाही, हे राज्यामध्ये आहेत. राज्यपाल जे असतात ते राज्यपाल जे आहेत ते राज्यपाल आपल्या याच्यामध्ये असतात, राज्यामध्ये असतात. प्रत्येक राज्यामध्ये हे राज्यपाल असतात. ओके. मग याच्यामध्ये आपण बघितलं की या प्रश्नाचं अचूक उत्तर जे आहे ते राष्ट्रपती आहे. राष्ट्रपती सध्या द्रौपदी मुर्मू या आहेत. खूप साऱ्या लोकांना असं नवनवीन याच्या आधी रामनाथ कोविंद हे आपल्या देशाचे काय होते? राष्ट्रपती होते. पहिले राष्ट्रपती मला सांगायचे प्रत्येकाने चॅट बॉक्समध्ये, की आपल्या देशाचे पहिले राष्ट्रपती जे होते ते. आता राष्ट्रपतींचा विचार केला, तर राष्ट्रपती पुनर्नेमणुकीसाठी कितीही वेळा पात्र असतात. म्हणजे ते पुन्हा-पुन्हा निवडले जाऊ शकतात. असं नाही अमेरिकेतल्या घटनेगत, की फक्त 2 वेळाच तिथे राष्ट्राध्यक्ष होता येतं किंवा 3 वेळा होता येतं. अमेरिकेमध्ये फक्त 2 वेळा होता येतं. तसं भारतामध्ये नाही. भारतामध्ये तुम्ही किती वेळा राष्ट्रपती होऊ शकता, म्हणजेच राष्ट्राध्यक्ष या ठिकाणी होऊ शकता. ते कुठल्याही प्रकारचे लिमिटेशन्स तुमच्यावरती टाकण्यात आलेले नाहीत. त्यामुळे आपण बघितलंय की राष्ट्रपती हे पुनर्नेमणुकीसाठी काय असतात, किती वेळा पात्र असतात. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या कलमान्वये राष्ट्रपती भारतातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांचे
परिस्थिती शोधण्यासाठी एखादा आयोग, आता खूप सारे असे आयोग असतात ते राष्ट्रपतीच त्याची स्थापना करत असतात, म्हणजे आयोगाची नेमणूक करत असतात. असे खूप सारे आयोग आहेत. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कलम 340 कलमांतर्गत शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या लोकांची परिस्थिती शोधण्यासाठी कलम 340 कलमांतर्गत राष्ट्रपती काय करतात या ठिकाणी, तर या आयोगाची स्थापना करतात. मग इथे खूप सारे असे कलम आहेत. इथे बघा 15 कलम दिलेले आहे, की धर्म, वंश, जात, लिंग या कारणावरून भेदभाव केला जाणार नाही. मूलभूत हक्कामधलं हे कलम आहे. हे पण मूलभूत हक्कामधलं कलम आहे. नोकऱ्यांमध्ये समान संधी. नोकऱ्यांमध्ये समान संधी हे कलम आहे 16. ओके. त्यानंतर यामध्ये कायद्यासमोर समानता. कायद्यासमोर समानता हे कलम आहे 14. याला अपवाद आहेत. राष्ट्रपती, त्यानंतर इकडं राज्यपाल असतील किंवा अदर देशामधले परकीय राजदूत वगैरे म्हणजे जे असतात ते जे काय असेल ते. तर एक्सेप्शन्स म्हणजे त्याला अपवाद या ठिकाणी काय केले सांगण्यात आलेले आहेत. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 340. पण इथं जो भाग आहे बघा 330 पासून 342 नंबरच्या कलमापर्यंत यातली महत्वाची कलमे बघा. 330 नंबरच्या कलमामध्ये एससी आणि एसटी यांना लोकसभेमध्ये आरक्षित जागा ठेवण्यात आलेत. एससी आणि एसटी अनुक्रमे एससीला या ठिकाणी 84 जागा आहेत राखीव लोकसभेमध्ये आणि एसटीचा विचार केला तर 47 जागा राखीव त्यांना ठेवण्यात आलेल्या आहेत. किती जागा? 47 जागा त्यांना राखीव इथे ठेवण्यात आलेल्या आहेत 330 कलमांतर्गत. आणि 332 कलमांतर्गत महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एससीला 29 आणि एसटीला 25 जागा राखीव ठेवण्यात आल्यात. लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये या जागा त्यांना राखीव ठेवल्या जातात. म्हणजे तुम्हाला जर प्रश्न विचारला गेला पोलीस भरतीमध्ये की राखीव जागा ह्या खालीलपैकी कुठल्या कुठल्या म्हणजे याच्यासाठी असतात, तर एक आहे लोकसभा आणि 2 आहे विधानसभा. विधान परिषद असेल किंवा राज्यसभा असेल याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं अनुसूचित जाती जमातीला किंवा पंतप्रधानांची नेमणूक करताना असेल, मुख्यमंत्र्यांची नेमणूक करताना असेल, राष्ट्रपतींची नेमणूक करताना असेल, राज्यपालांची नेमणूक करताना असेल, या कुठल्याही पद्धतीमध्ये आरक्षणाची तरतूद नाही. पण रिसेंटली नारी शक्ती वंदन विधेयक या ठिकाणी मांडण्यात आलं आणि महिलांना 33% आरक्षण देण्याची तरतूद नवीन संसद भवनामध्ये प्रवेश करताच डिक्लेअर केलं. पण हे आरक्षण 2031 किंवा 2000 म्हणजे 2029 किंवा 34-35 नंतर हे आरक्षण आपल्या देशामध्ये काय होणार आहे, लागू होणार आहे. लगेच ते इमिजिएटली लागू होऊ शकत नाही. आता महिलांना लोकसभेमध्ये आणि राज्याच्या विधानसभेमध्ये 33% आरक्षण देण्याच्या संदर्भात ही तरतूद करण्यात आलेली आहे. हे आपण बघितलंय या ठिकाणी हा प्रश्न. या ठिकाणी पुढचा क्वेश्चन आहे कलमे आणि जोड्या लावा राज्यपालांच्या बाबतीमध्ये. अनुच्छेद म्हणजेच कलम. ओके. क्विक मध्ये आन्सर द्यायचे सर्वांनी लवकर लवकर. या ठिकाणी दिले कलम 156 दिलेलं आहे, कलम 154 दिलेलं आहे, कलम 153 दिलंय आणि कलम 155. इथे जर विचार केला तर कलम 156 जे आहे ना ते राज्यपालांचा कालावधी. राज्यपालांचा जनरली कालावधी असतो 5 वर्ष, पण तो राष्ट्रपती यांच्या मर्जीवरती डिपेंड असतो. कोणाच्या? राष्ट्रपती यांच्या मर्जीवरती डिपेंड असतो. तर झालं 2 नंबर. आता ही बाकी कुठेच 2 तुम्हाला दिसत नाही, लक्षात ठेवायचंय. 154 राज्यपालांचे कार्यकारी अधिकार देण्यात आले 154 मध्ये. 153 मध्ये राज्यपालांचे पद आणि 155 मध्ये राज्यपालांची नियुक्ती. राज्यपालांची नियुक्ती ही राष्ट्रपती यांच्या मार्फत केली जाते. राष्ट्रपती डायरेक्ट त्यांची या ठिकाणी नेमणूक करत असतात. निर्वाचित, नामनिर्देशित असे कुठलेही विधान इथे ऍड होऊ शकत नाहीत. प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, जनतेमधून म्हणतो या कुठल्याही गोष्टी इकडे ऍड होऊ शकत नाहीत. त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर तुम्हाला दिसतंय ऑप्शन क्रमांक 2. ओके. राज्यपालांचा कालावधी. स्वेच्छाधीन अधिकार इथे येणार नाही. 3 ऑप्शन. हे 163 कलमात आहे. राज्यपालांचा स्वेच्छाधीन अधिकार हा भारतीय घटनेतील कलम 163 मध्ये सांगण्यात आला. त्यांचा स्वेच्छाधीन अधिकार आहे. त्याच्यामध्ये त्यांचा घटनात्मक पण स्वेच्छाधीन अधिकार आहे आणि प्रासंगिक पण स्वेच्छाधीन अधिकार आहे. त्यांचा घटनात्मक पण स्वेच्छाधीन अधिकार आणि प्रासंगिक पण स्वेच्छाधीन अधिकार या ठिकाणी सांगण्यात आलेले आहेत. यामध्ये राज्यपालांचे कार्यकारी अधिकाराचा विचार केला तर ते आहेत 154 मध्ये. राज्यपालांचा कालावधी 5 वर्ष असतो, पण तो राष्ट्रपती यांच्या मर्जीवरती डिपेंड असतो. कोणाच्या मर्जीवरती डिपेंड असतो? तर राष्ट्रपती यांच्या मर्जीवरती डिपेंड असतो. राष्ट्रपती राज्यपालांना केव्हाही पदावरून दूर करू शकतात आणि या बाबीसाठी ते कोणत्याही कोर्टामध्ये म्हणजे कोणत्याही न्यायालयामध्ये
राष्ट्रपतींना चॅलेंज करू शकत नाहीत राज्यपाल, की मला पदावरून का काढले? तर कुठलंही कारण स्पेसिफिक पाहिजेच असं घटनेमध्ये नमूद नाही. ओके. त्यानंतर 153 मध्ये राज्यपालांचे पद सांगण्यात आलेले आहे. राज्यपालांचे पद आता 1935 चा कायदा जो आहे, तिथून राज्यपालांचे पद घेतलेलं आहे आणि राज्यपालांची निवडणूक ही कॅनडाच्या राज्यघटनेमधून घेतलेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे. ओके. हा प्रश्न पण आता एमपीएससीने बघा विचारला होता मागे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सेकंड. त्यानंतर योग्य कथन तुम्हाला ओळखायचं आहे. योग्य विधान ओळखायचं आहे. राज्याचे राज्यपाल हे राष्ट्रपतीद्वारे निर्वाचित केले जातात. ओके. राज्यांचे राज्यपाल हे राष्ट्रपती यांच्याद्वारे निर्वाचित केले जातात. राज्यपाल महाभियोग प्रक्रियेद्वारे पदच्युत केले जातात. राज्यपाल हे कोणत्याही आर्थिक लाभाचे पद धारण करू शकत नाहीत. हेच विधान बरोबर आहे. निर्वाचित पण नाही, नामनिर्देशित पण नाही आणि महाभियोग प्रक्रिया ही फक्त म्हणजे घटनेमध्ये राष्ट्रपती असेल किंवा सरन्यायाधीश वगैरे म्हणजे उच्च न्यायालयाचे किंवा सर्वोच्च न्यायालयाचे किंवा ते निवडणूक आयुक्त यांच्यावरतीच महाभियोगाची पद्धत चालवली जाते. म्हणजे या प्रश्नाचं अचूक उत्तर जे आहे ते पर्यायी क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 4 हे याचा आन्सर आहे. महाभियोग प्रक्रिया राष्ट्रपतींवरती चालवली जाते 61 कलमांतर्गत. ही एक समन्यायिक प्रक्रिया आहे. संसदेच्या कोणत्याही सभागृहामध्ये ही प्रक्रिया काय केली जाते, चालवली जाते. त्यासाठी लोकसभेतच चालवावी किंवा राज्यसभेतच चालवावी अशा प्रकारच्या गोष्टी इथं कुठेही सांगण्यात आलेल्या नाहीत. हे आपल्याला माहित असलं पाहिजे. त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. आता पूर्वी राज्यपालांची निवड ही निवडणुकीने म्हणजे निवडणूक व्हावी अशी अपेक्षा होती. पण निवडणूक म्हणजे सुरुवातीला संविधानामध्ये हे होतं. पण निवडणूक न घेता डायरेक्ट ते राष्ट्रपतीद्वारे त्यांची नियुक्ती केली जाईल. कारण ती वेळखाऊ प्रक्रिया, दुसरं कारण आहे ती खर्चिक प्रक्रिया आणि तिसरं कारण आहे सर्वात महत्वाचं ते म्हणजे याच्यामध्ये मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यामध्ये राजकीय तेढ निर्माण होऊ शकतो. या कारणाने संविधानकर्त्याने राज्यपालांची नियुक्ती डायरेक्ट राष्ट्रपतीने करावी असं सांगितलेलं 153, 154, 155 हे कलमे आपण या ठिकाणी बघतो. म्हणजेच राज्यपाल कुठल्याही लाभाचे पद धारण करू शकत नाहीत. आमदार खासदार असू शकत नाहीत. इंडिव्हिज्युअल एकच पद त्यांच्याकडे पाहिजे ते पद भूषवल्यानंतर. तर कुठलेही जर पद असेल तर ते लाभाचे पद धारण करतायत असं गृहीत या ठिकाणी होतं. पुढील त्याच टाईपचा क्वेश्चन आहे. तुम्हाला यादी अ आणि यादी ब म्हणजे जोड्या लावा या संदर्भातच हा प्रश्न आहे. थोडा वेगळा आहे. वाटतं तेच उत्तर आहे, लक्षात ठेवायचं आहे. पण थोडा वेगळा प्रश्न आहे. म्हणजे प्रश्न तोच आहे पण वेगळा प्रश्न वेगळ्या अँगलने विचारलाय. 156 मध्ये कालावधी पाठच करायचं कलम. जर तुम्हाला असा प्रश्न वन लाईनर विचारला पोलीस भरतीला, राज्यपालांचा कालावधी खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये सांगण्यात आलेला आहे, तर 156 मध्ये त्यांचा कालावधी म्हणजे पदावधी म्हणजेच कार्यकाल सांगण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 2 काहीत आहे. म्हणजे काय करायचं बघा, असा जरी तुम्हाला प्रश्न आला तरी ऑप्शन क्रमांक पहिला आणि ऑप्शन क्रमांक तिसरा काट मारायचा याच्यावरती. त्यानंतर 154 मध्ये जर विचार केला तर राज्यपालांचे कार्यकारी अधिकार याच्यामध्ये सांगण्यात आलेले आहेत. काय केलेत यामध्ये कार्यकारी अधिकार सांगण्यात आलेत. 153 मध्ये राज्यांचे राज्यपाल, 155 मध्ये राज्यपालांची नियुक्ती. म्हणजे इथं बघा, इथं 3 दिलेलं आहे, इथं 4 दिलेलं आहे, इथं 1 दिलंय. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. राज्यपालांचा कालावधी घटनेमध्ये सुनिश्चित आहे. कारण एखाद्या कलमात सांगण्यात आलेली गोष्ट ही म्हणजे घटनात्मक गोष्ट असते, लक्षात ठेवायचंय. एखाद्या कलमामध्ये सांगण्यात आलेली गोष्ट ही जी आहे ना, ही एक घटनात्मक गोष्ट असते. त्यामुळे प्रत्येकाने या बाबी लक्षात घ्यायच्या आहेत तुम्हाला. 155 राज्यपालांची नियुक्ती आता जे बोललो राष्ट्रपती करतात. कार्यकाल 5 वर्ष पण तो मर्जीव आहे. राज्याचे कार्यकारी अधिकार कारण राज्यामध्ये 243 आय कलमांतर्गत वित्त आयोग असतो आणि या वित्त आयोगाची स्थापना राज्यपाल करतात. ओके. पण वित्त आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्यांची नेमणूक करताना राज्यपालांचा तो जो अधिकार असतो तो एक्झिक्युटिव्ह पॉवर असते. म्हणजे त्याला आपण कार्यकारी अधिकार असं म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण? कार्यकारी अधिकार असे संबोधले जाते. राज्यपालांच्या नावे सर्व कार्यकारी कारभार चालत असतो राज्याचा. राज्यपाल मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाची नेमणूक करतात. मंत्रिमंडळाची नेमणूक करताना त्यांच्यावरती मुख्यमंत्र्यांचा सल्ला बंधनकारक असतो. मुख्यमंत्री सांगतील त्याच व्यक्तीची ती नियुक्ती जी आहे ते त्या पदी करत असतात, मंत्रीपदी करत असतात. ओके. आणि जरी एखादी व्यक्ती विधिमंडळामध्ये सदस्य नसेल तरी मंत्रिपदाची शपथ घेऊ शकते. पण 6 महिन्याच्या आत त्या व्यक्तीने दोन्हीपैकी एका सभागृहामध्ये सदस्य होणे अनिवार्य आहे. कारण विधान परिषदेचा जर विचार केला तर एकूण 6 राज्यामध्येच विधान परिषद या ठिकाणी काय आहे, अस्तित्वात आहे. हे देखील आपल्याला इथं काय करायचंय, लक्षात ठेवायचं आहे. अशा पद्धतीच्या प्रश्नांचा अभ्यास खूप चांगल्या पद्धतीने आपण या लेक्चर सिरीज मधून करतोय. वारंवार लेक्चर तुम्हाला हे कंटिन्यू करायचे आहेत.
पुढे राज्यपाल हा सोन्याच्या पिंजऱ्यातील पक्षी आहे. ओके, पिंजऱ्यातील पक्षी आहे म्हणजे सोन्याचा पिंजरा आहे पण त्याच्या आत येतो, कारण पद घटनात्मक आहे पण त्याला कोणाच्या तरी ह्याने चालावं लागतं. आलं का लक्षात? असा त्याचा अर्थ आहे, लक्षात ठेवायचा आहे. असं सरोजिनी नायडू यांनी म्हटलेलं होतं, लक्षात घ्यायचंय. आता ज्या वेळेला तुम्ही बघता की संविधान सभा 9 डिसेंबर 1946 मध्ये संविधान सभेची पहिली बैठक भरलेली होती. 211 प्रतिनिधी याच्यामध्ये हजर होते आणि डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे अध्यक्ष होते. आता या वेळेला याच्यामध्ये टोटल संविधान सभेमध्ये 15 महिला होत्या बरं का. ओके, त्यामध्ये विजयालक्ष्मी पंडित असेल, सरोजिनी नायडू वगैरे या महिला याच्यामध्ये होत्या बहुतेक. ओके, 15 महिलांचा सहभाग त्यावेळेला संविधान सभेमध्ये यामध्ये होता. या प्रश्नाचं अचूक उत्तर जे आहे ते सरोजिनी नायडू आणि बरोबर आहे, सगळ्यांचं लक्षात घ्यायचंय. राज्यपाल हा सोन्यातील पिंजऱ्यातील पक्षी आहे, कारण राज्यपालांची नियुक्ती ही केंद्राचे प्रतिनिधी म्हणूनच केली जाते, हे माहित असू द्यात. म्हणजेच केंद्र सरकार त्यांची नियुक्ती प्रत्येक राज्यामध्ये करत असतं. म्हणजे ज्या ज्या राज्यामध्ये या ठिकाणी राज्यपालांची नियुक्ती केली जाते, कारण एक राज्यपाल 2 किंवा 2 पेक्षा अधिक राज्यांचा किंवा एक किंवा अनेक राज्यांचा राज्यपाल म्हणून देखील या ठिकाणी काय करू शकतो, तो काम करू शकतो. हे देखील आपल्याला इथं माहित असलं पाहिजे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला पदावरून दूर करताना महाभियोगाची पद्धत वापरली जात नाही? मी आताच तुमचं क्लिअर केलेलं. महाभियोग हा घटनेचा भंग या एकाच कारणावरून राष्ट्रपती यांच्यावरती चालवला जातो महाभियोग. आतापर्यंत एकाही राष्ट्रपतींवरती महाभियोग चालवलेला नाही आणि घटनेचा भंग याचा शब्द उल्लेख घटनेमध्ये निश्चित नाही, म्हणजे घटनेमध्ये याचा उल्लेख केलेला नाही. ओके, महाभियोगाची पद्धत वापरली जात नाही. राज्यपाल, कारण राज्यपाल हे राष्ट्रपतींच्या मर्जीतलं पद आहे. कोणाच्या? राष्ट्रपतींच्या मर्जीतलं पद असल्याच्या कारणाने ते या ठिकाणी होत नाही. राष्ट्रपतींवरती महाभियोग चालवण्याची पद्धत कलम क्रमांक 61 मध्ये सांगण्यात आलेली आहे. त्या कलमामध्ये कलम 61 मध्ये सांगितलेले आहे. आता मुख्य निवडणूक आयुक्त यांना पण राष्ट्रपती दूर करतात, पण ती प्रक्रिया जी आहे ती अवघड आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांना पण राष्ट्रपती दूर करतात, पण त्यासाठी एक चौकशी आयोग या संदर्भात चौकशी कायदा जो आहे तो 1968 मध्ये झालेला आहे. त्याच्या अंतर्गत त्यांना काय केलं जात असतं, तर या ठिकाणी पदावरून वगैरे दूर केलं जात असतं. हे देखील आपल्याला याच्यामध्ये माहित असलं पाहिजे. महाभियोगाची पद्धत फक्त आणि फक्त राज्यपाल यांच्यावरती चालवली जाते. कोणावरती चालवली जाते? राज्यपाल यांच्यावरती चालवली जाते. बाकी कोणत्याही घटकावरती अशा प्रकारची पद्धत जी आहे ना ती चालवली जात नाही. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्या घटना दुरुस्तीने एक व्यक्ती 2 किंवा 2 पेक्षा अधिक घटक राज्यांचा राज्यपाल म्हणून काम करू शकतो? कारण एक राज्यपाल फक्त एका राज्यापुरता मर्यादित असतो असं नाही, तर घटनेने काय सांगितलंय, तुम्ही 2 किंवा 2 पेक्षा अधिक राज्यामध्ये किंवा एक पेक्षा अधिक केंद्रशासित प्रदेशामध्ये तुम्ही राज्यपाल म्हणून काम करा. अशी 7वी घटना दुरुस्ती 1956 मध्ये झालेली होती. 7वी घटना दुरुस्ती कायदा 1956 मध्ये झाला आणि या अंतर्गत या तरतुदी काय करण्यात आल्या होत्या, इथे करण्यात आलेल्या होत्या. एक राज्यपाल 2 किंवा 2 पेक्षा अधिक राज्यांचा राज्यपाल म्हणून काम करू शकतो. हे 1956 मध्ये निश्चित झाले. यासाठी अमेंडमेंट केली आहे. कितवी? 7व्या क्रमांकाची घटना दुरुस्ती याच्यासाठी करण्यात आलेली आहे. 7व्या क्रमांकाची घटना दुरुस्ती. एक राज्यपाल एका राज्यामध्ये काम करतोयच की 153 पासून पुढचे कलमे, पण एक राज्यपाल 2 किंवा 2 पेक्षा अधिक राज्यांचा राज्यपाल म्हणून पण काम करू शकतो. अशा वेळेला त्याचं वेतन कोण ठरवतात? असा वन लाइनर प्रश्न आला तर माहित पाहिजे, राष्ट्रपती ठरवतात. त्यांचं वेतन अशा वेळेला राष्ट्रपती ठरवत असतात. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1956 ची 7वी घटना दुरुस्ती. त्यानंतर घटक राज्याचे कार्यकारी प्रमुख कोण असतात? घटक राज्याचे आता केंद्रामध्ये जर गेला तर तिकडं राष्ट्रपती प्रमुख असतात आणि केंद्राचे राष्ट्रपती म्हणजे समांतर राज्यामधले कोण? तर राज्यपाल. समांतर राज्यामध्ये कोण आलं पद? तर ते राज्यपालांचं पद आले. त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. ओके, राज्यपाल. राष्ट्रपती यांच्या बाबतीमध्ये हे इकडचे असतात प्रमुख. आणि मुख्यमंत्र्यांचा विचार केला तर 163 आणि 164 कलमामध्ये मुख्यमंत्र्यांच्या तरतुदी आहेत. मुख्यमंत्री आणि यांचं मंत्रिमंडळ यांची नेमणूक राज्यपाल यांच्या मार्फत केली जाते. मगाशी मी तुमचं क्लिअर केलेलं आहे. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि इतर न्यायाधीश यांची नेमणूक ही राष्ट्रपती यांच्या मार्फत केली जाते, राज्यपाल यांच्या मार्फत केली जात नाही. ओके, हे देखील आपल्याला माहित पाहिजे,
कारण या टाईपचे जर प्रश्न आले तर आपला अभ्यास खूप चांगल्या प्रकारे असला पाहिजे. वन लाईनर प्रश्न असतात आणि डायरेक्ट तुम्हाला 4 ऑप्शन मधून एक ऑप्शन निवडायचा असतो. त्यासाठी वारंवार मला इथं काय केली पाहिजे, रिव्हिजन केली पाहिजे. त्यामुळे जे मी काही सांगेल ते परफेक्ट तुम्हाला करत जायचंय. राज्यपालांचा कार्यकाल किती वर्ष असतो? ओके. बऱ्यापैकी या लेक्चरमध्ये आपण राज्यपाल घेतोय कारण सरळ सेवा असेल किंवा बाकीच्या सर्व ज्या काही एक्झाम असतात त्या महाराष्ट्रामध्ये होत आहेत. याचा अर्थ राज्यपाल, राष्ट्रपतींपेक्षा राज्यपाल या घटकावरती काय केले जातात, प्रश्न जास्त विचारले जातात. त्यांचा कार्यकाल हा 5 वर्ष आणि राष्ट्रपतींची मर्जी. अ आणि ब पर्याय क्रमांक 1 प्रश्नाचं उत्तर आहे 5 वर्षापर्यंत. पण तो मर्जीवर डिपेंड आहे, कोणाच्या चरी. आणि ती मर्जी म्हणजे कोणाची मर्जी, तर राष्ट्रपतींची मर्जी आहे ती. राष्ट्रपती केव्हाही पदावरून काढू शकतात. राष्ट्रपती, महान्यायवादी म्हणजेच केंद्र सरकारचा वकील, हायेस्ट लॉ ऑफिसर असं म्हणतात. कलम सगळ्यांनी सांगा चॅट बॉक्स मध्ये. 76 कलम आहे. कोणतं कलम आहे? 76. महान्यायवादी हा केंद्र सरकारचा वकील असतो, सेंट्रल गव्हर्नमेंटचा वकील असतो. महान्यायवादी हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा या ठिकाणी वकील असतो, लक्षात घ्यायचंय. महान्यायवादी सेंट्रल गव्हर्नमेंटचा वकील आहे हा. ओके. म्हणजे केंद्र सरकारचा वकील म्हणून तो भारतीय प्रक्षेत्रामध्ये कुठल्याही न्यायालयामध्ये त्याला उपस्थित राहण्याचा पूर्णता अधिकार इथे देण्यात आलेला आहे. ओके. राष्ट्रपतींच्या बाबतीमध्ये राष्ट्रपतींच्या मर्जीतलं पद ते देखील आहे राज्यपालांबरोबर. मर्जी म्हणजे त्यांना केव्हाही ते पदावरून दूर करू शकतात आणि ह्या बाबीला कुठल्याही न्यायालयामध्ये चॅलेंज करता येऊ शकत नाही. म्हणजे मर्जी आली, मर्जीला चॅलेंज करू शकत नाही. पण राष्ट्रपती जे काही डिसिजन घेतात ते पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ यांच्या सल्ल्याने ते घेत असतात. ओके. पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ यांच्या सल्ल्यानेच अशा प्रकारचे विविध ते डिसिजन्स घेत असतात. हे देखील आपलं क्लिअर असलं पाहिजे. मग याच्यामध्ये आपण असं बघतोय की महान्यायवादी, हायेस्ट लॉ ऑफिसर, 76 नंबरचा आर्टिकल असेल, त्यांची नेमणूक केली जाते. म्हणजेच यामध्ये महान्यायवादी हे यांचा जो पदावधी आहे किंवा त्यांचा कार्य हे असेल, पदावधी बरोबर त्यांची पात्रता असेल, त्यांची शपथ असेल, पदावरून दूर करण्याची पद्धत असेल, या कुठल्याही गोष्टी घटनेमध्ये सांगण्यात आलेल्या नाहीत. ते सांगितलेलं आहे की ते भारतीय नागरिक असावे, निष्णात कायदेतज्ञ असावेत, 5 वर्ष उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश किंवा 10 वर्ष न्यायिक पदावर काम केल्याचा अनुभव त्या व्यक्तीकडे जर असेल तर त्या व्यक्तीची नेमणूक महान्यायवादी केली जाते, महान्यायवादी पदी केली जाते. सरळ सेवा म्हणजेच पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न येऊन गेलाय. 76 कलम कशा संदर्भात आहे किंवा महान्यायवादी यांच्या संदर्भात कोणतं कलम आहे, तर कलम क्रमांक 76 आणि त्याच्या बरोबरीचं पद राज्यामधलं म्हणजे महान्यायवादी 165 कलम. कोणतं कलम आहे? 165 कलम. या 165 कलमांतर्गत महाधिवक्ता यांची नेमणूक हे राज्यपाल करतात आणि ते पद देखील राज्यपाल यांच्या मर्जीतलं आहे. राज्यपालांना मनाला वाटेल तेव्हा ते पदावरून त्यांना दूर करू शकतात, अशी मर्जी. या मर्जीला राज्यपाल कोणत्याही त्या राज्यातल्या उच्च न्यायालयामध्ये किंवा सुप्रीम कोर्टमध्ये राज्यपालांच्या या कृतीबद्दल चॅलेंज करू शकत नाहीत. ओके. फार डीप मध्ये आपण जातोय आणि हे एक एक शब्द लाईन व्यवस्थित आपल्या नोट डाऊन करून ठेवायच्यात कारण याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत. ओके. आपण इथपर्यंत क्लिअर केलंय. पर्याय क्रमांक 1 राज्याचे राज्यपाल हे राज्य विधानमंडळाकडून निवडले जातात, चुकीचं आहे. इथून आमदार होतात, लक्षात ठेवायचंय, आणि हे विधानमंडळामध्ये येत असतात. पंतप्रधानाकडून आमदार, पंतप्रधान कोणाचीच नेमणूक करत नाहीत, त्यांची स्वतः नेमणूक राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ यांची मंत्रिमंडळ आणि पंतप्रधानांची नेमणूक स्वतः राष्ट्रपती करत असतात. राष्ट्रपतीकडून नियुक्त होतात. पर्याय क्रमांक 3 वाचणार आहे ते. राज्याचे राज्यपाल हे जे आहे ते राष्ट्रपतीकडून नियुक्त होत असतात. कोणाकडून? तर राष्ट्रपती यांच्याकडून ते नियुक्त केले जात असतात. हे आपण काय केलंय इथपर्यंत व्यवस्थित क्लिअर करतोय. रिपीट तुम्हाला लेक्चर्स बघायचे आहेत कारण जेवढं महत्वाचं आहे ना, म्हणजे अतिशय महत्वाचं लेक्चर आहे तुमच्यासाठी जीएसचं आणि फार डीप मध्ये इथं मी सांगतोय तुम्हाला, ते व्यवस्थित नोट डाऊन करून ठेवा सगळ्यांनी. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोणाकडून नियुक्त केले जातात? उच्च न्यायालय आपल्या देशामध्ये 25 उच्च न्यायालय आहेत आणि यामध्ये आधी होती 24, पण पहिली 3 1861 मध्ये कायदा झाला आणि बॉम्बे, कलकत्ता आणि मद्रास, बॉम्बे, कलकत्ता आणि मद्रास या 3 ठिकाणी 1862 मध्ये उच्च न्यायालयाची स्थापना झाली. पण उच्च न्यायालय कायदा हा 1861 चा आहे. तुम्हाला जर प्रश्न विचारला उच्च न्यायालयाच्या संदर्भात जो कायदा झालाय तो कधीचा आहे, तर 1861. आणि 1862 मध्ये बॉम्बेचं कोर्ट 14 ऑगस्ट 1862 ला स्थापन झाले. कलकत्ता आणि मद्रास
या 3 उच्च न्यायालयाची काय झाली या ठिकाणी स्थापना झालेली आहे. यामध्ये 24 होते आणि 25वे आंध्र प्रदेश या राज्यामध्ये 1 जानेवारी 2019 मध्ये स्थापन झालेलं आहे. कधी झालेलं आहे? 1 जानेवारी 2019 मध्ये इथे उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आलेली आहे. हे देखील आपलं क्लिअर पाहिजे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपती यांच्या मार्फत केली जाते. कोणामार्फत केली जाते? राष्ट्रपती. पण उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना शपथ कोण देतं असा प्रश्न जर विचारला तर ते राज्यपाल देतात. पण या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. उच्च न्यायालय 25 आहेत. 214 कलमापासून 231 कलमापर्यंत यांच्या तरतुदी सांगण्यात आलेल्या आहेत. कुणाच्या? तर राज्यपाल यांच्या या पदाच्या इथे तरतुदी सांगण्यात आलेल्या, सॉरी, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या तरतुदी सांगण्यात आलेल्या आहेत. उच्च न्यायालय किती आहेत सध्या आपल्या देशामध्ये? 25. कायदा आहे 1861. 1862 मध्ये बॉम्बे, कलकत्ता, मद्रास आणि 1866 मध्ये अलाहाबाद या ठिकाणी एकूण असं 4थं न्यायालय स्थापन झालं होतं. आणि 25वा प्रश्न जर आला तर आंध्र प्रदेश या राज्यामध्ये स्थापन झालंय. कलम आहे 214 ते 231 नंबरचं आर्टिकल. इथपर्यंतची ही कलमे आहेत. राज्यपाल कोणाला जबाबदार असतात? मुख्यमंत्री, गृहमंत्री, पंतप्रधान आणि भारताचे राष्ट्रपती. कोणाला जबाबदार असतात? कारण राज्यपालांना या ठिकाणी पदावरून दूर राष्ट्रपतीच करतात. म्हणजे जबाबदार पण कोणाला असणार आहे? तर राष्ट्रपती यांनाच ते जबाबदार असणार आहेत. पर्याय क्रमांक 4. राज्यपाल कोणाला जबाबदार आहेत? राज्यपाल हे जे आहेत ना, लक्षात ठेवायचं आहे, ते भारताचे जे राष्ट्रपती आहेत ना त्यांना जबाबदार असतात त्याच्यामध्ये राज्यपाल. आता इथं दिलंय बघा मुख्यमंत्री. आता गृहमंत्री इकडे पण असतात पंतप्रधानांच्या अंडर केंद्रामध्ये, आणि इकडे राज्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या अंडर पण असतात. लक्षात ठेवायचंय. ओके, म्हणजे पोलीस खातं वगैरे यांच्याकडे असतं. पंतप्रधान 74 आणि 75 कलम पंतप्रधान आहे. मुख्यमंत्री कलम याबद्दल 163 आणि 164 कलम आहे. जर तुम्हाला असे मुख्यमंत्री प्रश्नामध्ये शब्द असतील आणि कलमे जर सांगायला लावली ना तर हे उत्तर तुम्ही मारायचे आहेत. 74, 75, 163, 164 अशा पद्धतीने तुम्हाला ही प्रश्नांची उत्तरे क्लिअर करावी लागतील. मुख्यमंत्र्यांची नेमणूक राज्यपाल करतात आणि इतर मंत्र्यांची नेमणूक देखील राज्यपाल करतात. पण मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने. पंतप्रधानांची नेमणूक हे राष्ट्रपती करतात आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्र्यांची नेमणूक ही पण राष्ट्रपतीच करतात, पण पंतप्रधानांच्या सल्ला. म्हणजे पंतप्रधान सांगतील त्याच व्यक्तीला या ठिकाणी काय केली जाते? मंत्रिपदाची इथं शपथ दिली जाते. ओके, हे आपण इथं बघतोय. म्हणजेच राष्ट्रपतींना सहाय्य व सल्ला देण्यासाठी काय विधान वाचतोय बघा. राष्ट्रपतींना सहाय्य व सल्ला देण्यासाठी पंतप्रधान यांच्या अध्यक्षतेखाली एक मंत्रिमंडळ असेल. तो सल्ला पाळणे आधी बंधनकारक होतं, पण 42व्या घटनादुरुस्तीने आधी होतं, पण 44व्या घटनादुरुस्तीने पुन्हा एकदा विचार करून आला तर त्याला संमती देणे आवश्यक होते. 74 1 नंबरचं कलम होतं ते. 74-2 मध्ये असं कलम होतं 74-2 की याच्यामध्ये दिलेला सल्ला न्यायप्रविष्ट नसेल. अमुक अमुक सल्ला दिला, तमुक सल्ला दिला, हा राष्ट्रपतींवरती म्हणजे राष्ट्रपतींच्या बाबतीमध्ये तो न्यायप्रविष्ट नसेल असं 74-2 मध्ये सांगितलेलं. आणि मग मंत्र्यांची संख्या तुम्हाला माहिती आहे 15% असते. तर सर्वच खासदार झाले भाजपचे समजा उदाहरणार्थ, तर सगळ्यांनाच मंत्री होता येतं असं नाही. 15% लोकांनाच मंत्री होता येतं. लोकसभेच्या एकूण जागेच्या पंतप्रधानांसहित, हे काय सांगतोय बघा, पंतप्रधानांसहित फक्त आणि फक्त 15% लोकांना मंत्री होता येतं. तर राज्यामध्ये पण मुख्यमंत्र्यांसहित विधानसभेच्या एकूण जागेच्या 15% आमदारांनाच मंत्री होता येतं आणि 12 पेक्षा मंत्री कमी असता कामा नयेत. 12 पेक्षा जास्त पाहिजेत. ओके, हे क्लिअर करायचं आहे आपल्याला इथं. त्याश हे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने आपले अधिकार वापरू शकतात. आता अधिकार वापरतात म्हणजे कोणतर ते राज्यपाल वापरतात. ओके, आणि 167 कलमामध्ये या दोघांकडून म्हणजे मुख्यमंत्री मंत्रिमंडळाकडून विविध प्रकारचे सल्ले मागवू शकतात आणि तो सल्ला देणे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यांच्यावर बंधनकारक आहे. राज्यपालांच्या बाबतीमध्ये हे तुम्हाला इथे काय करायचे लक्षात ठेवायचं आहे. राज्यपाल हे पद राज्यामधलं आहे, लक्षात ठेवायचं आहे. कुठलं आहे हे पद जे आहे ना राज्यामधलं पद आहे, हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. याच्यावरती देखील खूप सारे प्रश्न आतापर्यंत आयोगाने विचारलेले आहेत. राष्ट्रपती कलमे 61 मध्ये राष्ट्रपतींवरती महाभियोग चालवला जातो. 60 मध्ये त्यांची शपथ आहे. 59 मध्ये त्यांच्या शर्ती आहेत. ओके, 58 मध्ये
त्या ठिकाणी त्यांची पात्रता हे लक्षात ठेवायचंय. त्यानंतर 57 मध्ये पुनर्नेमणूक, 56 मध्ये त्यांचा पदावधी, त्यानंतर 55 मध्ये निवडणुकीची पद्धत, 54 मध्ये निवडणूक, 53 1 आणि 2 असा आहे. 1 मध्ये कार्यकारी अधिकार, 2 मध्ये त्यांचे या ठिकाणी काय सांगण्यात आले, 2 मध्ये तर ते सरसेनापती असतील तिन्ही दलाचे, आणि 52 मध्ये आपल्या देशाचे राष्ट्रपती हे याच्यामध्ये काय केले सांगण्यात आले. आपल्या देशाचे राष्ट्रपती याच्यामध्ये 52 मध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर राज्यपालांच्या बाबतीमध्ये 153 राज्यांचे राज्यपाल आहेत. ओके, 159 शपथ आहे. 160 मध्ये आकस्मिक कंडिशन, ही तर शर्ती आहेत लक्षात ठेवायचं, आकस्मिक कंडिशन मध्ये करावयाचे कार्य. 162 मध्ये समाधानाचा अधिकार. राष्ट्रपतींचा कलम 72 मध्ये समाधानाचा अधिकार आहे. कुठल्या कलमात आहे तर कलम 72 मध्ये समाधानाचा अधिकार त्यांचा इथे सांगण्यात आले. कलमे पाठ पाहिजेत सगळीच्या सगळी. 14 नंबरचं कलम कायद्यासमोर समानता. 15 नंबर धर्म, वंश, जात, लिंग या कोणत्याही कारणावर भेदभाव केला जाणार नाही. सगळे प्रश्न आले थे. ओके, त्यानंतर 16 नोकऱ्यामध्ये समान संधी. 17 अस्पृश्यता नष्ट करणे. 18 किताब नष्ट करणे. 19 स्वातंत्र्याचा अधिकार. आधी होता 7 प्रकारचा, पण 44व्या घटनादुरुस्तीने कॅन्सल केला आणि आता तो आहे 6 प्रकारचा. ओके, 7वा कुठला होता, मालमत्ता संपादित करणे, धारण करणे या संदर्भाचा हा 7वा अधिकार होता, म्हणजे 7वी तरतूद होती. आणि 6 तरतुदी याच्यामध्ये आता सध्या आहेत. कुठे राहणे, फिरणे, चळवळी करणे, पण डिस्टर्ब नाही झालं पाहिजे समाजाला. ते काही करू शकता पण डिस्टर्ब नाही झालं पाहिजे, अन्यथा तुमच्यावरती गुन्हे वगैरे दाखल केले जाऊ शकतात. हे आपल्याला इथं काय असलं पाहिजे, लक्षात असलं पाहिजे. हे लेक्चर अतिशय महत्वपूर्ण आहे. वारंवार रिपीट ऐका. या वेळेला तुम्ही 100% पोलीस होणार आहे, लक्षात घ्यायचंय. फक्त हे लेक्चर कंटिन्यू करायचे. आणि सगळ्यात महत्वाचं बेस्ट लेक्चर फक्त इथंच तुम्हाला याच टिक्कर मराठी युट्यूब चॅनलवरती मिळणार आहे. जीएसच्या बाबतीमध्ये एवढं म्हणजे हेल्पफुल ठरणार आहे तुम्हाला येणार एक्झाम मध्ये. विचार पण नाही करू शकत जीएस मध्ये आउट ऑफ मार्क्स घ्यायचे असतील तर हे लेक्चर तुम्हाला इथे कंटिन्यू करावं लागेल. चालेल, भेटूयात उद्याच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.